जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो. बघा, मी जर तुम्हाला म्हणलं की तुम्हाला आता ज्या काय लाडक्या बहिणी आहेत म्हणजे महिला, महाराष्ट्रातील महिला म्हणजे लाडक्या बहिणी आणि बेरोजगार तरुण म्हणजे झुरळ, महाराष्ट्रातील झुरळ आणि लाडक्या बहिणी यांना सरकार आता सरकारी जमीन देत आहे, सरकारी जमीन देणार आहे. तर तुम्ही म्हणा याला आलास का, असं कुठं असतं का, सरकार देतं का जमीन? तर बाबांनो, होय, खरं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातला एक निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार आता राज्यामधील जे काय झुरळ आणि लाडक्या बहिणी यांना सरकारच्या सरकारी ज्या ज्या काही जमिनी आहेत किंवा देवस्थानाच्या ज्या ज्या काही जमिनी आहेत त्या आता कसायला दिल्या जाणार आहेत. त्यांच्यासाठी सरकारी काय शुल्कसुद्धा घेणार आहे, मात्र त्या जमिनी आता त्यांना पिकवायला दिल्या जाणार आहेत. अशाच पडाक राहण्यापेक्षा त्या पिकवलेल्या बऱ्या, या दृष्टिकोनातून त्या जमिनी दिल्या जाणार आहेत. यावरचं सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जाऊ शकता, आपल्या चॅनलवरती पाहू शकता. नसेल पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला धनलाभ तुम्ही तुमच्या रील बघत बसा. चलू द्या तुमचं.